श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोध पारायण दशक 11वा भीमदशक. समास पहिला. सिद्धांत निरूपण. श्रीराम आकाशापासून वायू होतो, हा तो प्रत्यय येतो. वायूपासून अग्नी जोतो, सावध ऐका श्रीराम. आकाशापासून वायू होतो हे प्रत्यक्ष अनुभवास येते. आता वायूपासून अग्नी कसा निर्माण होतो ते सावधपणे ऐका. वायूची कठीण घिसणी, तेथे निर्माण झाला वन्ही. मंद वायू शीतळ पाणी, तेथून झाले श्रीराम. वायूचे जे कठीण घर्षण होते तेथे अग्नी निर्माण झाला आणि वायूच्या मंद झुळकेपासून शीतल पाणी निर्माण झाले. आपापासून झाली पृथ्वी, ते नाना बीज रूप जाणावी. बीजापासून उत्पत्ती व्हावी, हा स्वभावची आहे श्रीराम. आपापासून पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वीमध्ये नाना बीजे सामावलेली असतात. बीजापासूनच वनस्पती, प्राणी मात्र यांची स्वाभाविकरित्या उत्पत्ती होत असते. मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना आहे मुळीची. जयेपासून देवत्रयाची, काया झाली श्रीराम. ही संपूर्ण सृष्टीच कल्पनामय आहे. बहुश्याम ही जी पहिली कल्पना तीच मूळ माया होय. तिच्यापासूनच ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिदेवांचे देह उत्पन्न झाले. निश्चळामध्ये चंचळ, तेची कल्पना केवळ. अष्टधा प्रकृतीचे मूळ, कल्पना रूप श्रीराम. निश्चल अशा परब्रह्मामध्ये चंचळाची कल्पना करणे हेच अति विलक्षण आहे. याप्रमाणे अष्टधा प्रकृतीचे मूळच मुळी कल्पना रूप आहे. कल्पना तेची अष्टधा प्रकृती, अष्टधा तेची कल्पना मूर्ती. मुळाग्रापासून उत्पत्ती, अष्टधा जाणावी श्रीराम. कल्पनाच अष्टधा प्रकृती रूपाने व्यक्त झाली असून अष्टधा प्रकृती हीच मूर्तिमंत कल्पना होय. अगदी मुळापासून शेवटपर्यंत जे जे उत्पन्न झाले आहे ते अष्टधा प्रकृती रूपच आहे हे जाणून घ्यावे. पाच भूते तीन गुण, आठ झाली दोन्ही मिळून. म्हणून अष्टधा प्रकृती जाण, बोली जेते श्रीराम. पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून 8 तत्वे होतात. म्हणूनच त्यांना अष्टधा प्रकृती म्हटले जाते. मुळी कल्पना रूप झाली, पुढे तेची पावली. केवळ जडत्वास आली, सृष्टी रूपे श्रीराम. प्रथम कल्पनाच मूळ माया सूक्ष्म रूपाने उत्पन्न झाली व तीच पुढे वाढली, विस्तारली आणि सृष्टी रूपाने स्थूल आकारास प्राप्त झाली. मुळी झाली ते मूळ माया, त्रिगुण झाले ते गुण माया. जडत्व पावली ते अविद्या माया, सृष्टी रूपे श्रीराम. मुळात जी स्फुरण रूपाने उत्पन्न झाली ती मूळ माया होय. तिच्या ठिकाणी त्रिगुण प्रकट झाली, ती गुणमाया होय. आणि सृष्टी रूपाने जी जडत्वास प्राप्त झाली ती अविद्या माया जाणावी. पुढे चारी कहाणी झाल्या, चारी वाणी विस्तारल्या. नाना योनी प्रगटल्या, नाना व्यक्ती श्रीराम. पुढे जीवांच्या चारी खाणी प्रकट झाल्या, 4 प्रकारच्या वाणी विस्तारल्या, अनेक योनी प्रकट झाल्या आणि नाना व्यक्ती प्रकट झाल्या. असे असंख्य जीव निर्माण झाले. ऐसी झाली उभारणी, आता ऐका संहारणी. मागील दशकी विशद करुणी, बोलिले असे श्रीराम. या प्रकाराने दृश्य सृष्टीची उभारणी झाली. आता संहारणी कशी झाली ते ऐका. मागील दशकात संहारणी विस्तारपूर्वक सांगितलीच आहे. परंतु आता संकळित, बोली जेल संहार संकेत. श्रोते वक्ते येथे चित्त, देऊन ऐका श्रीराम. परंतु आता या समासातही संहारणी संकेत रूपाने संकलित करून सांगितली जाईल. तरी श्रोत्या वक्त्यांनी चित्त एकाग्र करून ती नीटपणे ऐकावी. शतवरुषे अनावृष्टी, येथे आटेल जीवसृष्टी. ऐशा कल्पांताच्या गोष्टी, शास्त्री निरोपिल्या श्रीराम. 100 वर्षे पृथ्वीवर पाऊसच न पडल्याने सर्व जीवसृष्टी नष्ट होईल, अशा प्रकारच्या कल्पांताच्या गोष्टी शास्त्रात वर्णन केलेल्या आहेत.
बारा कळी तपे सूर्य, तेने पृथ्वीची रक्षा होय. मग ते रक्षा विरोन जाये, जळांतरी श्रीराम. सूर्य त्याच्या 12 कळांनी तापू लागला की सर्व पृथ्वी जळून तिची राख होऊन जाते. तीच राख महाप्रलयाच्या वेळी जळात विरून जाते. ते जळ शोषी वैश्वानरू, वन्ही झडपी समीरू. समीर वितुळे निराकारू, जैसे तैसे श्रीराम. अग्नीमुळे ते सर्व जल शोषले जाते व वायूमुळे तो अग्नीही विझून जातो. नंतर तो वायूही आकाशाच्या ठिकाणी लय पावतो व परब्रह्म मात्र निराकार जसेच्या तसेच असते. ऐसी सृष्टी संहारणी झाली, मागा विस्तारे बोलिली. माया निरासे उरली, स्वरूप स्थिती श्रीराम. या प्रकारे सृष्टीचा संहार कसा होतो हे पूर्वी विस्तारपूर्वक सांगितलेच आहे. मायेचाही निराश झाला की केवळ निर्विकार स्वरूप स्थिती मात्र उरते. तेथे जीव शिव पिंड ब्रह्मांड, आटोन गेले थोतांड. माये अविद्येचे बंड, वितळून गेले श्रीराम. अशी स्थिती होते तेव्हा जीव शिव पिंड ब्रह्मांड वगैरे सर्व थोतांड नाहीसे होते आणि अविद्या माया ही संपूर्ण नाश पावते. विवेकेची बोलीला क्षये, म्हणून विवेक प्रळये. विवेकी जाणती काये, मूर्खास कळे श्रीराम. याप्रमाणे विवेकाने जो संहार करायचा त्याला विवेक प्रलय म्हणतात. जे विवेकी असतात ते अनुभवाने जाणतात, पण मूर्खांना हे कसं कळणार? सृष्टी शोधिता सकळ, एक चंचळ एक निश्चळ. चंचळास करता चंचळ, चंचळ रूपी श्रीराम. सर्व दृश्य सृष्टीचा विचाराने शोध घेऊ गेले असता दोनच तत्वे आढळून येतात, एक चंचळ व एक निश्चल होय. चंचळाचा करताही चंचळच असतो व तो चंचळ रूपच असतो. जो सकळ शरीरी वर्ते, सकळ कर्तृत्वास प्रवर्ते. करुणी अकर्ता हा वर्ते, शब्द जया श्रीराम. जो सर्वांच्या शरीरास प्रेरणा देतो, सर्व कर्तृत्व ज्याच्यामुळं घडतं त्यालाच करून अकर्ता असं म्हटलं जातं. राव रंक ब्रह्मादिक, सकळांमध्ये वर्ते एक. नाना शरीरे चाळक, इंद्रिये द्वारे श्रीराम. राव रंक ब्रह्मादिक देव या सर्वांना तोच एक चालवतो व सर्वांच्या कर्तृत्वास प्रेरणा देतो. इंद्रियांच्या द्वारे तोच अनेक शरीरांना चालना देत असतो. त्यास परमात्मा बोलती, सकळ करता ऐसे जाणती. परितो नासेल प्रचिती, विवेके पहावी श्रीराम. त्यालाच लोक परमात्मा असं म्हणतात. तोच सकळांचा करता आहे असंही जाणतात, पण तोही अखेर नाश पावतो याची प्रचिती विवेकाने जाणावी. जो स्वानामध्ये गुरगुरितो, जो सुकरामध्ये कुरकुरितो. गाढवी भरोनी भुंकतो, आटा हास्ये श्रीराम. जो कुत्र्यामध्ये गुरगुरतो, डुकरामध्ये कुरकुरतो आणि गाढवात अंतर्यामी भरून अट्टहासाने ओरडतो. लोक नाना देह देखती, विवेकी देहांत पाहाती. पंडित समदर्शने घेती, येणे प्रकारे श्रीराम. सामान्य लोक नाना देहांकडे स्थूल दृष्टीने पाहतात. जे विवेकी असतात ते देहातील अंतरात्म्याला पाहतात. जे पंडित असतात ते सर्वांना या प्रकारे समदृष्टीने पाहतात. विद्या विनय संपन्ने, ब्राह्मणे गविहस्तिनी. शुनिचैव स्वपाके च, पंडिता समदर्शिनः श्रीराम. विद्या आणि विनय यांनी संपन्न असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना विवेकी पुरुष समदृष्टीने पाहतात. देह पाहता वेगळाले, परंतु अंतर एक चिजाले. प्राणी मात्र देखिले, एकांतरे श्रीराम. प्राण्यांचे देह वेगवेगळे दिसले तरी अंतरी जाणीव कळा सर्वांच्या ठिकाणी एकच असल्याने विवेकी पुरुष सर्वांना समदृष्टीने पाहतात. अनेक प्राणी निर्माण होती, परी एकची कळा वर्तती.
तये नाव जगज्योती जाणती कळा श्रीराम. अनेक प्राणी निर्माण होतात, पण ते सर्व अंतःकरणातील जाणीवेच्या योगेच व्यवहार करत असतात. त्या जाणीव कळेलाच जगज्योती असं नाव आहे. श्रोत्री नाना शब्द जाणे, त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे, चक्षुमध्ये पाहो जाणे, नाना पदार्थ श्रीराम. सर्व प्राणी कानाने शब्द ऐकून जाणतात. त्वचेच्या योगे त्यांना शीत उष्ण यांचं ज्ञान होतं. डोळ्यांच्या योगेच सर्व प्राणी नाना पदार्थ पाहतात. रसनेमध्ये रस जाणे, घ्राणामध्ये वास तो जाणे, कर्मेंद्रियांमध्ये जाणे, नाना विषय स्वाद श्रीराम. जिभेच्या योगे त्यांना रसाची जाणीव होते. नाकाच्या योगे निरनिराळे वास घेतात. कर्मेंद्रियांच्या योगे नाना विषयांचा स्वाद ते घेतात. सूक्ष्म रूपे स्थूल रक्षी, नाना सुख दुःखे परीक्षी, त्यास म्हणती अंतरसाक्षी, अंतरात्मा श्रीराम. सर्वांच्या हृदयात सूक्ष्म रूपाने राहून स्थूल देहाचे जो रक्षण करतो व नाना सुखदुःखांची जो अनुभूती घेतो त्यालाच अंतरसाक्षी अंतरात्मा असं म्हणतात. आत्मा अंतरात्मा विश्वात्मा, चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा, जीवात्मा शिवात्मा परमात्मा, द्रष्टा साक्षी सत्ता रूप श्रीराम. आत्मा अंतरात्मा विश्वात्मा चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा जीवात्मा शिवात्मा परमात्मा द्रष्टा साक्षी सत्तारूप ही त्याची नावे आहेत. विकारामधील विकारी, अखंड नाना विकार करी, तयास वस्तू म्हणती भिकारी, परमहीन श्रीराम. विकारात्मक शरीरात राहणारा आणि नाना चेष्टा करणारा म्हणून विकारी आणि अखंड नाना विकार उत्पन्न करतो म्हणून त्याला सद्वस्तू म्हणता येत नाही. पण दृष्टीने जे विकारी आहेत असे परमहीन लोक या जगज्योतीला सद्वस्तू किंवा परब्रह्म वस्तू म्हणतात. सर्व एकची दिसती, अवघा एकांकार करीती, ते अवघी माईक स्थिती, चंचळामध्ये श्रीराम. या चंचळाच्या राज्यात सर्व देह बाह्यतः सारखेच दिसतात. म्हणून वर्णाश्रम धर्माचा अनादर करून सर्व एकच मानणाऱ्यांची स्थिती माईक होय. चंचळ माया ते माईक, निश्चळ परब्रह्म एक, नित्य विवेक, या कारणे श्रीराम. जे म्हणून चंचळ आहे ते सर्व माईक आहे. निश्चल परब्रह्म एकले एक जसेचे तसेच असते. म्हणूनच नित्यानित्य विवेकाने त्यास जाणून घ्यावे. जातो जीव तो प्राण, नेणे जीव तो अज्ञान, जन्मतो जीव तो जाण, वासनात्मक श्रीराम. जीव जातो असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा प्राण जातो. स्वरूप जो जाणत नाही तो अज्ञानी जीव होय. ज्यास जन्म असतो तो वासनात्मक जीव जाणावा. ऐक्य जीव तो ब्रह्मांश, जेथे पिंड ब्रह्मांड निरास, येथे सांगितले विशेष, चत्वार जीव श्रीराम. स्वरूपी ज्यांचे ऐक्य झाले आहे तो जीव ब्रह्मांश होय. तेथे पिंड ब्रह्मांडाचे निरसन झालेले असते. याप्रमाणे हे जीवांचे 4 प्रकार सांगितले आहेत. असो हे अवघे चंचळ, चंचळ जाईल सकळ, निश्चळ ते निश्चळ, आदि अंती श्रीराम. असो हे सर्व चंचळ आहेत व जे चंचळ असते तेथे शेवटी नाश पावते. जे निश्चल असते ते आदी अंती जसेच्या तसे निश्चलच असते. आद्य मध्य अवसान, जे वस्तू समसमान, निर्विकारी निर्गुण निरंजन, निस्संग निष्प्रपंच श्रीराम. जी परब्रह्म वस्तू आहे ती आधी मध्ये व अंती सदा सर्वकाळ समानच असते. ती निर्विकारी निर्गुण निरंजन निस्संग आणि निष्प्रपंच असते. उपाधी निरासे तत्वता, जीव शिवास ऐक्यता, विवंचून पाहो जाता, उपाधी कैची श्रीराम. जीवाची उपाधी अविद्या माया व शिवाची उपाधी विद्या माया या दोन्ही उपाधींचा तत्वज्ञानाने निराश झाला असता जीव शिवाची ऐक्यता घडून येते.
नीट विचार करून पाहिल्यावर उपाधीच नाही हे कळून येते. असो जाणणे तितुके ज्ञान, परंतु होते विज्ञान. मने ओळखावे उन्मन, कोण्या प्रकारे श्रीराम. हे सर्व जाणणे यास ज्ञान म्हणतात, परंतु ज्ञानाचे अनुभवात रूपांतर झाल्यावर मग त्याला विज्ञान असे म्हणतात. उन्मन म्हणजे मनाचा लय ज्या अवस्थेत होतो ती स्थिती होय. त्या स्थितीचा परिचय मनाने कसा बरे होऊ शकेल? वृत्ती सन कळे निवृत्ती, गुणास कैची निर्गुण प्राप्ती. गुणातीत साधक संती, विवेके केले श्रीराम. जोपर्यंत वृत्ती शिल्लक असते तोपर्यंत निवृत्ती म्हणजे काय हे कळू शकत नाही. गुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय निर्गुणाची प्राप्ती होऊ शकत नाही. संत असतात ते विवेक जागृत करून साधकांना गुणातीत करतात. श्रवणा परी समनन सार, मनने कळे सारा सार. निजध्यासे साक्षात्कार, निसंग वस्तू श्रीराम. अध्यात्म निरूपणाचे श्रवण करण्यापेक्षा त्याचे मनन करणे अधिक श्रेष्ठ आहे. कारण मनन केल्यानेच सारासार विवेक उत्पन्न होतो. या प्रकारे मनन केल्यानंतर त्याच्या निधिध्यासाने निसंग जी आत्मवस्तू तिचा साक्षात्कार होतो. निर्गुणी जे अनन्यता, तेची मुक्ती सायोज्यता. लक्षांश वाच्यांश आता, पुरे झाला श्रीराम. निर्गुणाच्या ठिकाणी जी ऐक्यता तिलाच सायुज्य मुक्ती म्हणतात. याचा साक्षात अनुभव आल्यानंतर वाच्यांश आणि लक्षांश दोन्हीही शिल्लक राहत नाहीत. अलक्षी राहिले लक्ष, सिद्धांती कैचा पूर्व पक्ष. अप्रत्यक्षास कैचे प्रत्यक्ष, असोन नाही श्रीराम. अलक्षाच्या ठिकाणी लक्ष विरून जाते. सिद्धांतापुढे पूर्वपक्ष कसा टेकणार? इतरांना प्रत्यक्ष वाटणारी माया जो साक्षात्कारी झाला त्याला दिसणार तरी कशी? त्याला ती असून नसल्यासारखीच होय. असोन माईक उपाधी, तेची सहज समाधी. श्रवणे वळावी बुद्धी, निश्चयाची श्रीराम. याप्रमाणे जो आत्मानुभवी आहे त्याला मायारूपी उपाधी असून नसल्यासारखीच असल्याने तो नित्य सहज समाधीत लीन असतो. ही स्थिती प्राप्त होण्यासाठी श्रवणाने आत्मवस्तू संबंधी निश्चयात्मक बुद्धी होणे आवश्यक असते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास पहिला समाप्त.